बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केली अशी टीका ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटलांनी केलेली आहे। 2018लाही केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत घोषणा केली होती, पण त्याचं पुढे काहीच झालं नसल्याचं पाटील म्हणतायत। तर 2021ला सुप्रीम कोर्टात याच सरकारनं जातीय जनगणना करता येणार असं लेखी दिलेलं होतं, असंही ते म्हणाले। आधी 2021चं सेन्सस सरकार करू शकलेलं नाहीये। 2021 साली सरकारने जे ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टमध्ये दिलं त्याच्यामध्ये जातीय जनगणना करता येणार नाही अशी सरकारने लिखित सुप्रीम कोर्टला कळवलं होतं। पण 2018 साली तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ओबीसी जनगणना होणार, जातीय जनगणना सहज सेन्सस होणार 2021 अशी ग्वाही हाऊसमध्ये दिली होती। पण 2021 साली सेन्सस झालं नाही, जातीगत जनगणना तर सोडा, जनगणना ही झाली नाही। त्याच्यामुळे कदाचित बिहार आणि यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार अशी काही मागणी करते का, अशी काही घोषणा करते का, याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। दरम्यान या निर्णयावर राजकीय वर्तुळातनं नेमक्या काय प्रतिक्रिया आल्यात, त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा वेळोवेळी या विषयावरती मागणी केली होती। आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्ध केलं होतं की पुन्हा एकदा जनतेने आम्हाला राज्यामध्ये सत्तेवरती बसवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारच्याकडे मागणी केली जाईल। आणि आज मी केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। खरं तर ही मागणी आणि संघर्ष सातत्यानं राहुलजींनी हाती घेतला होता की याचं एकदा या संपूर्ण याचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी किंवा त्यांची तेवढी हिस्सेदारी या भूमिकेतून ही भूमिका सातत्यानं आम्ही मांडलेली आहे। आज मात्र ती घोषणा झाल्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद आहे आणि आम्ही स्वागतही करतो। पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे। हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी। आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की एससी एसटी आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील, ही मागणी खूप काळापासून होती। आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला, मोदीजींनी घेतला। मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली, त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो। ये हम लोगों की 30 वर्ष पुरानी मांग रही है, इनको हमारे ही एजेंडे पर जो है काम करना पड़ रहा है। तो अब हमारी अगली लड़ाई ये होगी कि जब ये जनगणना होगी जिसमें इंक्लूड किया जाएगा कास्ट सेंसस का भी, तब उसके बाद जब नतीजे आएंगे तो पूरे देश में और पूरे देश के जो विधानसभा चुनाव में हमारी मांग रहेगी कि पिछड़ों और अति पिछड़ों के लिए भी, जैसे दलित और आदिवासी भाइयों का आरक्षित सीटें हैं, उसी प्रकार से पिछड़ों और अति पिछड़ों का भी जो है आरक्षित सीटें जो है वो करनी पड़ेगी। जो निर्णय यूपीए सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही, तोच निर्णय मोदी सरकारने चालू ठेवलेला आहे। आणि जुने आकडे 2011चे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडे आज उपलब्ध आहे। तरी आमची मागणी काय बराच वेळ झालेला आहे, 11 पासून आतापर्यंत। नव्यानं मागणी करा। आणि मला वाटतं मी काय ऐकलं नाही, पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेतला, त्याचं स्वागत आहे। संपूर्ण देशातनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ते आता 9 शेड्यूलमध्ये टाकण्यात यावी, ही मागणी केंद्र सरकारला मान्य करावी लागली। आणि आज केंद्र सरकारने तशा प्रकारचा निर्णय घेऊन पूर्ण देशामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा जो एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तो खरंच या देशातील संपूर्ण ओबीसीला
ओबीसी समाजाला दिलासा देणारा आहे, न्याय देणारा आहे, मसलत वावगं होणार नाही. अनेक ओबीसी नेत्यांनी, अनेक ओबीसी संघटनांनी याबाबत पाठपुरावा केला आहे, लढा उभारलेला आहे, आंदोलनं केली. आणि आता जर केंद्र सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन या जनगणनेचा निर्णय घेत असेल आणि ती अंमलात येण्याचा मार्ग जर आम्हाला दिसत असेल तर आम्ही नक्कीच या केंद्र सरकारच्या निर्णयाचं मोठ्या मनानं आम्ही स्वागत करतो. महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून जातगणना करा हा आमच्या प्रत्येक रॅलीमधला पहिला नंबरचा आयटम आहे. देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत. माननीय केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला या निर्णयाचं मी स्वागत करतो. जातीनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे, ज्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळेल, आपसातले वाद थांबतील व आकडेवारी एकदा निश्चित झाल्यानंतर प्रत्येकाला अधिकार मिळेल. त्यामुळे माझी विनंती राहील की जलद गतीने हे झालं पाहिजे. हा निर्णय झाला, परंतु याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर अभिनंदन आणि स्वागत सुद्धा. कारण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. प्रत्येक जातीची आकडेवारी महाराष्ट्रासमोर, देशासमोर आली पाहिजे. मिळालेल्या आकडेवारीवरूनच प्रत्येकाचं प्रतिनिधित्व लक्षात येतं. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय मनोज आखरे साहेब यांचा जो जातनिहाय जनगणनेचा संघर्ष होता तो आज फळाला लागलेला आहे. सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगानं जातीनिहाय जनगणना म्हणजे हा एक्सरे आहे, ही भूमिका राहुल गांधींची होती आणि त्या अनुषंगानं आज हा निर्णय झाला. उलट पक्षी भाजप हे जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात होती, मात्र उशिरा का होईना मात्र हा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही त्याचं स्वागत करतो. मात्र यासोबतच 50% कमाल आरक्षणाची मर्यादा ही वाढवावी ही देखील आमची मागणी आहे. त्याची अर्थसंकल्पीय तरतूद त्यांनी केलेली नाही, ती तरतूद लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.